ब्रेकिंग न्यूज पाहूया। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर आता मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। दयाबाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे पालिका प्रशासनाला हा सवाल केलाय। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा आता हा गंभीर आरोप आहे। टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईक यांनी ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवरती आता निशाणा साधला। टीडीआरचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती। तिथे फोटो माझा लावला होता, जसं की हा टीडीआर घोटाळा गणेश नाईकनेच केलाय। डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली। आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाबाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाबाई आणि कंपनी, हे थोडंसं कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या। आणि मग मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना टीडीआर देण्यात यावा आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली। तरी सुद्धा आयुक्तांनी काय त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती। परत ड्यू कोर्स ऑफ टाइम मध्ये परत ते मग सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टातून सुद्धा त्याने ऑर्डर आणली। आता बाब अशी आहे की ही जी ज्या पर्पज साठी ही टीडीआर देण्याचं ठरलं, तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केलाय। ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता, म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये जायला कोणाला मनाई नाहीये, सगळी जनता जाते आणि इकडे जाताना तर पैसे पण लागत नाहीत कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये। असं असताना लोकांचं म्हणणं असं, तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह SGNP असे जे काही लोक आले होते, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतायत वगैरे वगैरे वगैरे। इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा टीडीआर दिला जात नाही असा माझा समज आहे। आता हा टीडीआर ऑलरेडी तिथे ती मोकळीच जागा होती। मला ते काही लोकांनी विचारल्यानंतर भारताला काय त्याला मोबदला काहीतरी मिळाला पाहिजे तर कोणाला डायाबाई कंपनीला। मी म्हटलं विनोदानेच म्हटलं की त्या डायाबाईंनी आणि कंपनीने तिथे ऑक्सिजन पार्क करायला पाहिजे होता, सुगंधी पार्क करायला पाहिजे होता आणि 50 रुपये 100 रुपये एंट्री ठेवायला पाहिजे होती, म्हणजे त्यांचं उत्पन्न सुरू झालं असतं। आता हे 2700 कोटीने तो 4000 कोटीचा आहे। टीडीआर कितीचा आहे, तिचे वर्थ किती आहे? 4000 कोटीचे। ज्या ठाणे महानगरपालिकेच्या नागरिकांना ज्या जागेचा वापरच होणार नाही, पूर्वी खुली हवा ती पूर्वी पण मिळत होती, ज्याचा वापरच होणार नाही अशा जागेकरता ठाण्याच्या लोकांनी या टीडीआर म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार। मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत। आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील। रजिस्टर होणं, त्याच्यानंतर ते सुनावणीला येणं, व त्याच्यावर स्थगिती मिळणं वगैरे हा प्रोसेस आहे। परंतु जनता जागृत आहे, मी त्या लोकांचं अभिनंदन केले। त्या लोकांचं कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे। आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती। आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।